मंडळी नमस्कार. अनियमित पावसामुळे शेती उत्पादनात झालेली घट, तसेच अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे झालेले पिकांचे नुकसान, रोग व किडींचा प्रादुर्भाव, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, शेतीमालाचे पडलेले दर, मजूर टंचाई आदी बऱ्याच कारणांनी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी 2023 हे वर्ष खूपच निराशेत गेले. अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन वर्षात काही विशेष उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार लाभाच्या काही योजनांना भरीव निधी देण्याची चिन्हे आहेत. प्राप्त माहितीनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठराविक कालावधीनंतर काही प्रमाणात रक्कम देण्याची सोय असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणखी विस्तार करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार सध्या वर्षभरात सुमारे 6,000 रुपयांची रक्कम देते. नवीन वर्षात सदरची रक्कम 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त होते. याशिवाय अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटींची तरतूद होण्याची शक्यता यंदा बळावली आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते आणि त्यासाठी केंद्राच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद दरवर्षी केली जाते. 2023 मध्येही केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी 1,44,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्या तुलनेत नवीन वर्षात म्हणजे सन 2024 मध्ये केंद्राकडून कृषी क्षेत्राच्या विकासासाठीच्या तरतुदीत आणखी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार हे 2024-25 या अर्थसंकल्पीय वर्षात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करू शकते. शिवाय शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, तापमानातील चढउतार आदी नैसर्गिक घटकांपासून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पीक विमा योजनेची व्याप्ती नवीन वर्षात केंद्र सरकारकडून वाढवली जाण्याची शक्यता आहे.